स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। हिंगोलीच्या जवानाला सिक्कीममध्ये वीरमरण, अंकुश एकनाथ वाहुळकर शहीद, अख्ख्या गुंज गावाकडून कुटुंबांचे सांत्वन, उपस्थितांचे डोळे पाणावले। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी वसंत तालुक्यातील गुंज गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील जवान अंकुश एकनाथ वाहुळकर वय 24 हे 2001 पासून देशसेवा करीत होते। सिक्कीम बिहारमधील पूर्णियाजवळ सैन्य दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात शहीद झाले आहेत। 22 मे रोजी ही घटना घडली। 25 मे रोजी सकाळी शासकीय मानवंदना देऊन पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। जवान अंकुश वाहुळकर सिक्कीम येथे सैन्य दलात कार्यरत होते। लहानपणापासूनच सैन्य दलात जाण्याची त्यांना आवड होती। परभणी ते झालेल्या मिलिटरी कॅम्पमध्ये ते सैन्य दलात भरती झाले होते। वसंत तालुक्यातील गुंज आसेगाम येथेच त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले होते। मागील काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावाकडे येऊन पुन्हा कर्तव्यासाठी परतले होते। बुधवारी रांचीवरून सिक्कीम आर्मीकडे सैन्य दलाच्या वाहनातून सैन्यांची तुकडी जात असताना पूर्णियाजवळ 0 माईल भागात सैन्य दलाच्या वाहनाला अपघात झाला होता। या अपघातात जवान अंकुश एकनाथ वाहुळकर हे शहीद झाले। घटनेची माहिती गावात समजताच गुंज गावांवर शोककळा पसरली। अत्यंत मनमिळावू स्वभावाचा हा तरुण सर्वांचा चाहता होता। जवान अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव गुंज गावात दाखल होताच गावातील ग्रामस्थ मित्रपरिवार आणि कुटुंबाचा एक आक्रोश झाला। यावेळी सजवलेल्या लष्करी वाहनातून गावातून जवान अंकुश वाहुळकर यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भारत माता की जय, जब तक सूरज चांद रहेगा अंकुश तेरा नाम रहेगा, अमर रहे अंकुश वाहुळकर अमर रहे अशा घोषणा ग्रामस्थ मित्रपरिवारांनी दिल्या। त्यानंतर लष्करी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून जवान अंकुश वाहुळकर यांना अखेरची मानवंदना दिली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।